झालं ना चहा? तुझ्या बापाने काही शिकवलं की नाही तुला? हा का माझ्या घरातलं साखर संपला होता? ए काय दुसरा करतेस? उचलते का? कुठे निघाली? कुठे निघाली? तुला जायला सांगितलं? कशाला तू आतमध्ये जाते का? ऐकले कशी? पाय दुखतात माझ्या पाय दाब. आपल्या घरामध्ये जेवण बनतं का? जेवण बनतं का? तिथे बोलते. आपल्या घरामध्ये स्वयंपाक बनतं? बनतं का? चांगलं तुला 4 वेळचं खायला मिळतं? मिळतं ना? हाताला जोर व्हायची नाही, चांगलं मिळतं ना? जोर माझे पाय मोडले पाहिजे हा? काय ग तुझी लायकी काय होती माझ्या घरात यायची? या माझ्या प्रसादमुळे तू या घरामध्ये आस, नाहीतर केव्हाची हाकलून लावली असती का या घराच्या बाहेर? हा ए सटवे, एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची, या घरात मला लवकरात लवकर वारीचा वाय. तो जर का वारीस तू दिला नाही तर एखाद्या तांदळातल्या खळ्याप्रमाणे मी तुला या घराच्या बाहेर हाकलेल. समजलं? अरे देवा, किती हा माझा छळवा. कधी मूळबाळ होत नाही म्हणून, तर कधी बाबांची सेवा करते म्हणून. नाही देवा, अरे नको इतका छळ करूच माझा. नियतीने डाव मांडलाच आहे, तर दोष द्यायचा तरी कुणाला? या प्रीतीचं काय दोष घेतोस? खरं ती ही महामाया हटड आहे. आणि रडू नकोस पुरी. अगं माझंच बघ ना. अगं या घरातला मालक असून सुद्धा मला घरामध्ये डांबून ठेवलं जातं. पण तू धैर्याने काम कर पुरी. देव सारं भलं करेल. तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेते. असू दे पुरी. अगं तू जर मला काही खायला देशील ना, ही महामाया आणखी तुझा छळ करेल. तसंही आता आयुष्यामध्ये माझ्या उरलं तरी काय कर. कुत्र्याला तरी माना सन्मानानं बिस्किटं चारल्या जातात. माझी जिंदगी त्या कुत्र्यानं बत्तर करून ठेवली आहे पुरी. आता जगत जगत जगायचं आणि वेळ आली की देवा घरी निघून जायचं. नाही बाबा, तुमच्या आधाराची गरज आहे आम्हाला. आता या घरात माझ्यावर किती अन्याय झाले तरी चालेल. मी अन्यायाशी 2 हात करेन, पण तुमचा अधिकार मी तुम्हाला मिळूनच. आता बघते त्या घरात मला कोण अडवते. बाबा, मी काहीतरी खायला आणते. जी आपली 10 एकर जमीन आहे ना, त्याचे कागदपत्र मला मार्गीस करून हवे. मार्गेज करू दे. हो. अगं कसं शक्य आहे? का शक्य नाही बाबा? मला एका मोठ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची आणि ते पेपर आजच्या आज ओनर्सकडे जमा करायचे. मला मार्गीस करून हवे. ते एकटीच्या घराची वारसदार नाही आहेस, प्रसाद सुद्धा आहे. असं बाबा, तुम्हाला माहिती आहे ना की माझा स्वभाव किती जिद्दी आहे ते. तर का मला प्रेमानं मिळालं नाही तर ते मी हिसकावून घेते म्हणून. माझ्या जीवात जीव असेपर्यंत ते कदापि शक्य नाहीये. बाबा, आता हे शक्य असो की नसो, तुम्हाला तर हे करावंच लागेल. निखिल डालनी, पेपरवर माझ्या लाडक्या बाबांचा अंगठा. मी देणार नाही म्हणजे नाही. हो काका, अशी जिद्द करू नका आणि जीवाच्या गोष्टी तर अजिबातच करू नका. कारण तसंही तुम्ही पिकलं पाहा. अरे केव्हा तरू गळून पडणारच आहात. निदान मरणापूर्वी पुरीला एक श्रीमंत उद्योगपती म्हणून तरी पाहा ना. कोण आहेस रे तू? आणि दुसऱ्याच्या घरामध्ये परक्यानं दखल अंदाजी करू नये एवढी साधी अक्कल आहे तुला? कोण, मी आणि परका?
ओ काका, मी आता कोणी परका राहिलो नाही, तर या घरचा होणारा जावई आहे म्हटलं मी जावई. काय का डार्लिंग? Yes, darling. बाबा निखिल आणि मी लवकरच लग्न करतो. पण हे बघा बाबा, माझ्या संतापाचा उद्रेक का करू नका तुम्ही. लवकरच लग्न. मी देणार नाही म्हणजे नाही. नाही देणार. असं पक्कड रे बाबाला. ए सोड मला. थँक्यू बाबा. बघू दे पूर्ण झाले का. चल आता झाला प्लॅन. काय चाललंय इथे? ए बिकारडे, सोनाक्षी नाही ताई साहेब म्हणायचं. तेही मान मर्यादा राखूनच. मान मर्यादा मिळवण्यासाठी हा आवडा आरडाओरडा करावा लागत नाही ग. तो आपल्या वागण्यातून मिळवावा लागतो. आता तुम्ही बाबांचा जबरदस्तीने अंगठा घेतला, तो कशासाठी? तुला काय करायचं का. आणि तसंही आमच्या व्यवहारात नाक खुपसणारी कोण का तू. हा काना मागून आली ना जिबेला तिकट झाली. मी तुझ्या मोठ्या भावाची पत्नी, म्हणजे या घराची मोठी सून आहे, तेव्हा माझाही तुझ्या इतकाच अधिकार आहे, हे विसरू नको. हे बघ, मी आता घाईत आहे, नाहीतर बघितलं असतं तुला. चाल रे. ए थांब. इथे काय गैरप्रकार चालवत आहे सांगितल्याशिवाय तू जाऊ शकत नाही, कळलं? दीड दंबीची भिकारडी मला शहाणपणा शिकवते. आजपर्यंत खूप म्हणणे अत्याचार केले ताई तुम्ही माझ्यावर, पण यापुढे नाही. परत ही हिंमत दाखवली ना, या खांद्यावर ही आता उरणार नाही, कळलं? असं आता भिकाऱ्याला सुद्धा अवकारे यायला लागल्या. बघ, या सोनाक्षीचा हात पकडलायस तू. आता तुझे उलटे दिवस सुरू झालेस म्हणून समजलीस. बघते तुला. अहो बाबा, इथे काय चालू होतं निदान तुम्ही तरी सांगा मला. बघा, सोनाक्षी आणि तिच्या प्रियकरांना 10 एकर जमीन मार्गेट करण्यासाठी जबरदस्तीने अंगठा लावून घेतला. असं तर हे कुटील कारस्थान चालू आहे यांचं. पण यापुढे यांचे कुठलेही कुटील कारस्थान मी पार पडू देणार नाही. वेळ प्रसंगी मी जशाच तशी होऊन यांना उत्तर देईन. बाबा, तुम्ही आता आज जा. आजपासून तुमच्या खोलीत तुम्हाला जेवण मिळेल. बघतेच कोण अडवते मला तर. आज मला खाली बोलवल्याची. अगं कोमल बरं वाटत नाहीये, म्हणून जरा तुला म्हटलं बोलून यावं आणि ते कामं सगळे आठवून यावी, नाही का? हो का. हो बरं बरं. ताप बी आला असेल ना तर दवाखान्यात जा. डॉक्टर सुई दिली का लवकर बरा होते. नाही ताप नाही आलाय, असं डोकं खूप जड आलाय आणि घाबरलं. लई आनंदाची बातमी आहे म्हणते. झोपी झाली का नाही रात्री. काय ग, रात्रीपासून असंच होत आहे नुसतं. मी कंटाळली आहे. काही काळजी करा नको, बरोबर होते सगळ्या. काय बरोबर होतं. अजी बाईसाहेब तुम्ही गेम जिंकल्या. घ्या, माझी तब्येत बरी नाही, गेम जिंकला. काही काय बोलते तुम्हाला काहीच नाही समजे का. फक्त क्रिकेटच खेळता येते का. काय म्हणते तू? अजी बाईसाहेब अभिनंदन, तुम्ही आई होणारा आई. आता तुम्ही सांगा, नाही तर नको सांगा. मी एकही काम करत नाही. पहिलं जातो मस्त 2-3 किलो पेढे घेऊन येतो. बोलल्यात वाटतो. मी खातो ना माझ्या नवऱ्याला देतो. पण आता तुम्ही काळजी घ्या. येतो मी. बरं हो सावकाश जाणी, सगळ्याला सांगू नको. पेढे घेऊन नाही, माझ्या पोटात जपचे नाही हे गोष्ट. मी जातो. देवा. सगळ्यात आधी प्रसादला सांगते न्यू. हॅलो. हा हो प्रसाद, कुठे आहात? अच्छा, गाडी चालवत आहे. ऐका ना, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. नाही नाही नाही, फोनवर अजिबात सांगणार नाही. तुम्ही घरी या, मी वाट बघते, लवकर या. सगळ्यात आधी न्यूज प्रसादला सांगेल, नंतर सगळ्या
शुक्रगुजार तुझे तो मैं उसी वक्त बोला था, चाहे तो जन्म में छिपे या कहे कब्रिस्तान में, तुझे तो मैं जरूर ढूंढ। कशाला आलाय तिथे आता? ये बात तू मुझसे नहीं, ये बात तो अपने आप से पूछ कि मैं यहाँ पे क्यों आया हूँ। हे बघ मुन्ना, झालेल्या गोष्टी या भूतकाळात जमा झाल्या. मी माझ्या आता संसारात रम्मण आहे, तू इथून निघून जा. क्या बोले तू? तो तू अपने घर और परिवार में खुश है? ये देख प्राजक्ता, तेरा ये घर और परिवार में खुश होना यही श्रीमंत है. इसलिए मैं तुझे ढूंढते ढूंढते आ तेरे ये घर तक मैं आए गया. हाँ, क्योंकि तूने मेरे साथ जो खेल खेला था ना, उस बात का बदला वसूल करने. हाँ, क्योंकि तूने मुझे 5 साल के लिए जेल में चक्की पिसवाने भेजी थी. जब मैं जेल में चक्की पिसता था ना, तब तक सिर्फ और सिर्फ तेरे बर्बादी की मैं प्लानिंग करता था. इतना ही नहीं तो तूने मेरे आंखों में मिर्च डालकर भाग गई थी ना, वही आग अभी भी मेरे तन और बदन में बरकरार है. आज से वही आग का खेल मैं तेरे खुशहाल जिंदगी से करूंगा, और ये खुशहाल जिंदगी में वही आग लगाकर मचाऊंगा एक अग्नि तांडव. सांगितलंय तुला, झाल्या गोष्टी भूतकाळात जमा झाल्या, असं सगळे काही करू नको. हे बघ, मी तुझ्या समोर हात जोडते, पदरते. माझा एक निघून जा इथून. क्या बोल तू? मैं यहाँ से चला. साले बच्चा नवरत, आज साले तूने मुझे धोखा देकर कहती है कि मैं यहाँ से चला जाऊंगा. मैं तो तेरे घर से जरूर चला जाऊंगा, मगर ये तेरे खुशहाल जिंदगी को तबाह करके जाऊंगा. हे बघ मुन्ना, चांगल्याने सांगता इथून निघून जा, नाही तर ओरडून सगळ्यांना इथं जमा करणार. क्या बोले तू? चिल्लाएगी? चिल्ला कर तू तेरे ये घर वाले को यहाँ पे बुलाएगी. चिल्ला कर तू तेरे ये पूरे मोहल्ले वाले को यहाँ पे जमा करेंगे. चिल्ला, अरे चिल्लाना, चिल्ला. ताकि तेरे चिल्लाने से ये तेरे घर वाले यहाँ पे जमा हो जाएंगे ना. हाँ, तेरे चिल्लाने से ये तेरे मोहल्ले वाले यहाँ पे जमा हो जाएंगे. सबको मैं यही बताऊंगा तेरे और इस मुन्ना तिवारी के नाजायज संबंध थे. मी तुझ्या समोर हात जोडते मुन्ना, तुला काय हवंय रे आता? असं करू नको. तुला हवं असेल तर तू माझा जीव घे मुन्ना. करती ना फिर तू छोटे बच्चों वाली बातें. अब मुझे तेरे ये जिस्म में कोई दिलचस्पी नहीं मुझे तो चाहिए. मुन्ना तिवारी का सिर्फ एक ही मकसद है, और वो है तेरे खुशहाल जिंदगी की बर्बादी. इसलिए आज मैं तुझे ढूंढते ये तेरे घर तक आई गई. हाँ, सिर्फ और सिर्फ तेरे जिंदगी के बर्बादी का न्योता दे. आज से तेरे जिंदगी का काउंटडाउन शुरू. ठीक जैसे तूने मुझे तड़पाया ना, आज से मैं तुझे तड़पाऊंगा. हाँ, सिर्फ तू एक जाल में फंसी मछली की तरह
फड़फड़ाते रहे, क्योंकि तिवारी मुन्ना तिवारी नाम है मेरा, मुन्ना तिवारी। अरे इतक्या वर्षानंतर या नराधमाने आज पुन्हा माझ्या आयुष्यात प्रवेश केलाय आणि तेही अशा क्षणी ज्या क्षणी इतक्या आनंदाची बातमी आज आमच्या जीवनात आली की मी आई होणार आहे. पण या नराधमाच्या प्रवेशाने आमच्या सुखात विसंतर पडणार नाही ना. प्रसाद आणि माझ्या सुरावा तर येणार नाही ना. नाही देवा, असं करू नको रे देवा.